श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, सारिकाच किचन चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मस्त हिरवा हिरवा ताजा ताजा पालक आहे आजकाल हिवाळ्यामध्ये, कारण सगळ्याच भाज्या अशा छान छान ताज्या मस्त येत असतात. तसाच हा पालक आहे. तर पालकापासून आज आपण तांदळाचा ढोकळा बनवतोय. तर तुम्ही नक्की बघा, व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला कृतीला सुरुवात करूया. तर गॅसवर मी थोडंसं पाणी उकळत ठेवलेलं आहे, ज्यामध्ये आपला पालक आपल्याला वाफळून घ्यायचा आहे. छान त्याचे मस्त तुकडे करून घ्यायचे आहेत. स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी पालक आणि मग वाफळायला ठेवलेला आहे. सर्व छान असं पालक बाजारातून आणलं छान निवडून घ्यायचं आणि मस्त धुवून स्वच्छ करून मग वाफळून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, या प्रकारे मी पूर्ण पालक पाण्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि छान असा उलटा पालटा करून त्याला छान 5-1 मिनटं वाफळून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे असा मस्त लगेच पाण्यामध्ये हे झालेला आहे. तो पहा कसा हिरवा हिरवा गार दिसतोय आणि 5-1 मिनिटांनी तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. तोपर्यंत मी तुम्हाला त्यात लागणारं मसाला सांगते. 2-4 लसणाच्या पाकळ्या, 2-4 मिरच्या आणि आल्याचे तुकडे आहेत. थोडीशी कोथिंबीर मी वाटणामध्ये घातलेली आहे. हे छान आपल्याला मस्त वाटून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे वाटून घेतलं आहे आणि त्यामध्येच आपल्याला पालक आता हा काढून घ्यायचा आहे. पालक आपला छान वाफळलेला आहे. तो थोडासा थंड करायचा आहे आपल्याला. गरम गरम नाही मिक्सरमध्ये घालता येत, त्यामुळे थोडासा थंड करून घ्यायचा आहे. हे पहा, मस्त वाफळला आहे आणि अख्खा आपण त्यातून काढून घ्यायचा आहे. चिरून वगैरे टाकण्याची काहीही गरज नाही आहे, कारण आपल्याला तो मिक्सरला बारीक करायचा आहे. हे पहा, थोडीशी वाफ जाऊन दिली की मग आपण याला मिक्सरमध्ये घालून घेऊ. खूप छान आणि टेस्टी ढोकळा होतो. तुम्ही नक्की घरी करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये की कसा झाला आहे. हे पहा, थोडीशी वाफ आपली गेलेली आहे त्याची आणि मग मी त्याला मिक्सरमध्ये घालून घेतलं आहे. छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे त्याची. त्यामध्येच हे पहा, मस्त छान पेस्ट झालेली आहे पालकाची. त्यामध्येच मी थोडंसं दही घातलेलं आहे. 1 ते 1.5 कप मी दही घातलेलं आहे आणि तेच पुन्हा बॅटर छान मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे. तर आपण ते एका बाउलमध्ये काढून घेऊया. हे पहा, सगळं वाटलेलं वाटण आपण मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे बाउलमध्ये. आणि आता मी जे तांदूळ भिजत घातलेले होते, 5-6 तास आपल्याला तांदूळ छान भिजवून घ्यायचे आहेत आणि स्वच्छ धुवून मी भिजत घातलेले होते. तेही आता आपण पुन्हा धुवून घेऊ आणि छान त्यातले तांदूळ फक्त बारीक करून घेऊ. पाणी टाकून देऊयात ते. त्या पाण्याची आपल्याला काहीही गरज नाही आहे. हे पहा, छान वाटून घ्यायचं आहे. जसं आपण इडलीसाठी वगैरे आपण पीठ करून घेतो, त्याप्रमाणे आपल्याला हे तांदूळ वाटून घ्यायचे आहे आणि त्याच बॅटरमध्ये हे सगळं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी घालायचं आहे, जास्त नाही. हे पहा, या प्रकारे आपण संपूर्ण तांदूळ वाटून घेऊन त्यामध्ये टाकलेलं आहे. हे पहा, छान असं बॅटर तयार झालेलं आहे. कलरही किती सुंदर आलेला आहे पालकामुळे. तुम्ही बघू शकता, खायलाही तितकाच टेस्टी लागतो. व्यवस्थित तिखट मीठ मिरची असली ना की सगळं छान लागतं. हे पहा, या प्रकारे मस्त सर्व बॅटर सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यामध्येच मी अर्धीशी वाटी रवा घातलेला आहे, कारण त्याने छान बाइंडिंग येतं आपल्या ढोकळ्याला आणि जाळीही पडते. तुम्ही बघू शकता आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. 5-1 मिनटं झाकून ठेवायचं आहे, कारण रवा त्यातला आपला फुगतो, म्हणून हे थोडंसं झाकून ठेवायचं आहे आणि चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे. हे पहा, या प्रकारे मीठ घालूनही छान मिक्स करून घ्या. मस्त आपलं बॅटर रेडी आहे ढोकळ्यासाठी. मी तोपर्यंत इकडे एका टीनला, तुमच्याकडे टीन नसेल तर तुम्ही कुकरचं भांडं छोटंसं काही असेल तुमच्याकडे, छोटं खोलगट ताट, त्याला तेल लावून रेडी करून घ्या आणि पाणी उकळत ठेवा. पाणी अगोदर उकळत ठेवा, कारण ढोकळ्यासाठी पाणी उकळल्यावरच पुढची प्रोसेस करायची असते. तोपर्यंत टीनला तेल लावून घेतलेलं आहे, कारण छान ढोकळा आपला निघतो मग. आणि आता थोडंसं बॅटर मी एका वेगळ्या पातेल्यामध्ये काढून घेतलेलं आहे. जेवढं लागेल तेवढंच. पूर्ण याच्यामध्ये आपल्याला सोडा मिक्स नाही करायचा आहे, म्हणून पाण्याला उकळी आलेली आहे आणि या स्टेजला आपल्याला सोडा टाकून घ्यायचा आहे, कारण पाणी उकळायचं आणि टीन रेडी ठेवायचं आहे. 2 गोष्टी रेडी असल्यावरच आपल्याला सोडा टाकायचा आहे. त्यामुळे सोडा टाकल्यावर छान पीठ फुगतं आणि त्यामध्ये तुमच्याकडं स्टँड असेल तर स्टँड किंवा काय जे असेल खाली ठेवायला ते तुम्ही ठेवून घ्यायचं आहे. माझ्याकडे ही किसणी होती उंच, म्हणून मी ती ठेवून घेतलेली आहे. आणि सोडा मिक्स झाल्यावर लगेच आपल्याला टीनमध्ये पीठ आपल्याला टाकून घ्यायचं आहे
आणि 15 ते 20 मिनिटांसाठी छान हे झाकून आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. हे पहा 15 ते 20 मिनिटं झालेली आहेत. मध्ये अजिबात उघडून बघायचं नाही आहे. 5 ते 10 मिनिटाच्या आत अजिबात उघडून बघायचं नाही आहे. हे बघा या प्रकारे आपला ढोकळा पूर्ण शिजलेला आहे. तुम्ही बघू शकता का आपल्या स्टिकला काहीही चिकटलेलं नाही आहे अजिबात. आता मी इकडे तडक्याची तयारी करते. थोड्याशा माझ्याकडे बेडगी मिरची होत्या, त्या मी ठेचून घेतलेल्या आहेत. कोथिंबीर आहे. मी जसं ढोकळ्याला तडका देतात सेम तसंच तडका द्यायचा आहे. चारही बाजूंच्या किनारी मी सोडून घेतलेल्या आहेत थंड झाल्यावर. आणि एका प्लेटमध्ये आपला ढोकळा मी काढून घेतला आहे. हे पहा कसा मस्त झाला आहे. खायलाही तितकाच टेस्टी आहे. कलरफुल झाला आहे अगदी. तुम्ही बघू शकता. हे पहा मी तडक्यासाठी मी ह्याच्यावर पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घालून घ्यायचं आहे. मोहरी, जिरे असे छान भरपूर घालायचे आहेत. तडतडले की त्यामध्येच तुम्हाला थोडंसं हिंगही कढीपत्ता, कुटलेल्या मिरच्या आणि थोडंसं हिंगही घालून घ्यायचं आहे, कारण हिंगाने टेस्ट खूप छान येते. मी कोथिंबीरसुद्धा मी त्यामध्येच घातलेली आहे. हे पहा आपला तडका आता पूर्णपणे रेडी आहे. तर गॅस बंद करून आपल्याला हा तडका यावर घालून घ्यायचा आहे. या प्रकारे आपला ढोकळा आणि तडका देऊन रेडी आहे. आणि असा सर्व करायचा आहे. तुम्ही चटणीबरोबर खाऊ शकता, तुम्ही सॉसबरोबरही खाऊ शकता. तुम्हाला आवडेल त्याबरोबर तुम्ही ढोकळा हा खाऊ शकता किंवा असाचही खाल्ला तरी चालणार आहे, कारण त्यामध्ये आपण मिरची घातलेली आहे त्याच्यामुळे आणि तडका दिल्यामुळे त्याला टेस्ट आलेली आहे आणखी छान. त्यामुळे तुम्ही असाही खाऊ शकता. तुमच्या आवडीनुसार तुम्ही याला सर्व करा आणि छान त्याचे कट करून घ्या पीसेस ढोकळ्यासारखे. किती मऊसूत झालेला आहे तुम्ही बघू शकता. कट करताना सुद्धा किती छान दिसतोय. हे पहा आपला ढोकळा मस्त छान रेडी आहे. तुम्हाला कसा वाटला आहे मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. मी सॉसबरोबर सर्व केलेला आहे. तुम्हाला आवडले असल्यास माझ्या व्हिडिओला एक लाईक करा, माझे व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या सारिकाच किचन चॅनलला सबस्क्राईब करा. माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद सर्वांचे. असंच माझ्या व्हिडिओजला तुम्ही सपोर्ट करत राहा. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. श्री राधे राधे.